अगं पायल, किती वेळ झालं बघ डाळ निवडतीस, झालं नाही वय अजून. स्वयंपाक करायचा राहिलाय ना. आवर लवकर. माझं लय डोकं दुखतंय. अगं आता ही अशीच नाटकं चालू आहेत. अहो आवर नाटकं आवर नाही, पटकन खरंच म्हणते आवर. मी. दे. अहो थांबा ना, देते ना निवडून. काय 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 होतंय? डोकं दुख. हा हाय. काय होतंय? अगं बाई हिला काय झालं? अगं काय होतंय तुला? ए पायल, पायल, ए पायल, ए मानसी, अगं बाई कोणी आहे का? मानसी, अगं बाई हिला काय होतंय? ए पायल, अहो हिला काय होतंय बघ. काय होतंय काय कळा ना, फिट फिट तर नाही ना आली? हा काय झालं? पायल, ए पोरी, पोरी जागा ए चप्पल आणीला फिटच आली. चप्पल आणीला पोस द्यायला चपलीने फिट जाती. चप्पल घेऊन ये ना. जा जा जा. ए पायल, 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 अगं काय होतंय? अगं ही कुठं चांबड्याची चप्पल आण फेकते. चांबड्याची नाहीये, चांबड्याची आण, नाही तर कांदा त्या घरातून. त्या घरात कांदा आहे बघ. हा अगं पायल, अगं ऐक ना. अगं आण गं पायल, मला कुठं धरती? अरे मला कांदा कांदा तिला पकड जरा. अगं ना, अगं तिला नीट धर ना. अगं डोकं तर धर ना गं, कांद्याचं वास येते तिला. शिये सवत तिचे. शांत. तिला काय करावं माहिती मला तर काय सुचेना. ए बाई काय झालं हिला? डॉक्टरांकडे न्यायचं काय ना? पण कोण नाही इथं. कोण आहे का तुझ्याकडं? कोण मी नाही आणला. आता काय करू? शांत हो ना तू. अगं मला कोण नाही. अरे हे काय झालंय बघ. फिट आली का काय? दवाखान्यात न्यायचंय. अबे यार हिला फिट नाही आली. हा काय माहिती. ते त्यांच्या पाहुण्याला फोन लाव, पाहुण्यांना. हे काय होतं हिला? अगं पायल, पायल काय झालं? पायल हात सोड तिचे. हात सोड, हात सोड. फिट आली आणि करते ती जरा. हॅलो. अहो ना ते पाहायला काय होतं नेमकं असलं खेळ? काय अहो लय येड लागल्यात करती या. तिला फिट आली आणि झाली निघी म्हण. अहो ती गुर्र येतात तिला काय नाही एवढं ते अहो पर केस सोडून नाचायला लागली पार. नाही ते आता तरी कमी झालंय. पहिलं दिवसात 2-4 वेळा यायचं, आता कमी झालंय. तिला एक काम करा, भांडारा फिंडारा लावा आणि पाणी देऊ नका बरं का तिला. का पाणी चांगलं नसतं देणं. म्हणजे पाण्याने काय होतं का मग? हा पाणी नका देऊ, ती भांडारा लावा तिला. म्हणजे आपलं हा भांडारा ठीक समज बरोबर चालन लय जा- भांडारा लावा कपाळ. पण तुम्ही बी या बा इकडं. तुम्ही इकडे या डायरेक्ट आमच्याकडं. नाही काय नाही तुम्ही बघा लगेच. अहो तुम्ही अगं पायल काय झालंय तुला? अगं मानसी, अगं पाणी आणलं का नाही? हे अरे पान नको देती. याड लागलं काय तिला? ते हियान भांडारा भांडारा. पाणी दे ना. अरे गार हळदी कुकच हाय पंचपा फ्रीजवर ती घेऊन येऊ. अरे काय झालंय? काय तिला हिला उठेव आजू कर तू. अरे ती उठत नाही ना मला. उठेव उठायला काय झालं उठेव. आण लवकर. हा काय करायचं? तिथं कपाळ भर. हा भर कपाळ. हा भांडरा बी लाव. लाव भांडरा बी जरा. हा लाव. हा होऊन जाईल. हा नाही झाली तर मग ठोक टाकू. नको भांडारा, भांडारा. भांडारात लाव. भांडरा पलीकडे ती कुकुई. अरे हा तेच भांडारा. थांब राहू दे होईन शांत जरा. होईल ना? हा तुला म्हणलं होतं ना. झाली शांत झाली. काय म्हणलं ते पाहुणे? काय म्हणले? अरे तिला घुर येतय. हा ते गुरु होतं. मग काय तर अरे बापरे. आणि पाणी दिलं नसते का नाही कायमची गेली असती ना. बासकी आता मी टाकलो ना ही जायला. काय झालं? अरे एवढे का गोळ्या झाले? काय नाही काय नाही काय नाही. येड लागलो होतं आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आलो. ते तो फुस जरा आज काय करते? अरे थांब जरा तू. अगं ते थांब ना, जर तू. ही ना हळदी कुंकू लावाय आलती मला. हा. तुझ्या अंगावर ते अंगावर हळदी कुंकू सांडलेले. तेवढं पुसू दे. पुसून घे पुसून, तोंड. पुसून घे. हा ते चुकून झालं बरं का, ते हळदी कुंकू लावायला हा लागते. पंच तोंडावर अरे पंचपळ पडलं तोंडा पंचपळ. पडलं मला लावत होती आणि तुझ्या तोंडावर पडलं ते. असंच गेलं उधळलं. हा. तू
तशीच आहे धसमुसळी पहिल्यापासून. तिला काहीच कळत नाही, येडीच आहे ती. काय करू आता, आहे तर आहे लहानपणापासून. डोळ्याचं ए, डोळ्याचं मी करते बया माझं माझं, जा तू. केस घे बांधून. वाचलं रे बाबा थोड्यात. हा ना, आपल्याला काय माहिती नाही काय नाही. बघ आई पाहुणे आले बाई. उठ. ऐक ना, बाबा तुम्ही कशाला आले? बरं ऐक ना, फोन केल्यामुळे यावं काय ना तू पाणी घेऊन ये आम्ही बोलतो काय ते. पाण्यानं आम्ही बोलतो. जा जा पाणी घेऊन ये. पाहुण्यानं पाण्यानं जा. हे बरं दिसतंय का सांगा बरं. काय झालं नाही बरं दिसतंय तुम्हाला तरी कोणत्या एका अर्थाने पटतंय का योग्य केलं म्हणून तुम्ही. अहो पण सांगितलं शिवाय कळलं कसं काय नाही सांगते ना मी. अहो ती पोरगी थांब, तू जरा बघ ना, जरा काय ते चहा नाश्त्याचं बघ का, चहा नाश्त्याचं बघ, मी तुला आवाज देते. ती अहो घुरं आले का अंगात आले मला काहीच कळना. येड्यावानी करत होती नुसते, मी घाबरले. इथं घरात ह्यो नाही कोण नाही, मी हिला बोलून घेतलं या बाईला आणि नंतर हा अर्ध्या तासाने हाला तो अगं आई. पोरीची काय परिस्थिती झाली, आमचा जीव असा फार भांड्यात आला होता. तिला आधी तरी दिवसात 2-4 वेळेस, आता कधीतरी आठवड्यातून एखाद्या वेळेस येतं, कमी होईन चाललंय. अहो पण हो कोण चुकून तिच्या जवळ पाणी असलं आणि पाणी तोंडा उलट्या काय नसतं, तुम्ही आमच्या बोकांडी बसा येतात की आमच्या पोरीला तुम्हीच मारलं म्हणून. एक नसले बला मत आहे ना. एकच काम फक्त काय करायचं, विहीर पाणी नदी वड्या एवढ्यापासून तुला नाही मामा तुम्ही मला सांगा की येर पाणी काही सांगून जवळ दिसणार नाही ना. लावू नका तुम्ही फक्त ठरवल्यापाशी. पाण्याला लावू नका विषय संपला. पण माझा काय विषय माझं काय म्हणणं आहे, पण तुम्ही हे मला सांगायचं होतं ना आधीच. मग आम्ही ती काय आम्हाला वाटलं होणारच नाही, आता लग्नाला किती 8-10-15 दिवस झाले फक्त. मला वाटलं तिचं फारच कमी झालेलं आहे. तिला माहिती आता होईल कमी. नाही, तिला माहिती पहिलं दिवस हा, तिला 4 माहिती. वेळा येत होतं, आता कवा तरी आठवड्यापर्यंत. आणि सोबत तुम्ही असतो कोणतरी भंडारा काही दिवस मोकळं सोडू नका. काही दिवसांनी ती डायरेक्ट कमीच होऊन जाणार आहे. पायल. बरं ठीक आहे मान्य, पण ही गोष्ट आम्हाला बाई, तुम्ही आई लग्नाच्या आधी त्यांना सांगायची गरज होती का मी नव्हती. तेच म्हणते ना, आधी आम्हाला वाटलं सांगितलं होतच असतं तर नाही, आता काळजी पण ते करू. झालं. हिला माहिती. हा पायल तुला माहिती तुला असं होते काय. पायल अगं तू तरी आधी सांगायचं नाही तुला असं काही त्रास असतोय म्हणून. अहो पण मला काय माहिती, आता बरेच महिने मला झालाच नव्हता त्रास. आपण बरेच दिवसातून आपण नवऱ्याला तर निदान सांगायचं ना बाबा असं असं होतंय म्हणून. हा? अहो, त्याचं काय झालं माहिती अहो, का? ऐका ना, घ्या सांभाळून पाण्यापाशी नाही सांभाळून घ्यायचा विषय नव्हता. विषय कोणचा होता तो विश्वासाचा होता. तिला दवाखाना केलाय, तिला सगळं माणसाकडे नेलंय, तिला ऐका सोडलं नाही आम्ही. तुमचा विषय झाला तुम्ही नेला, मग तुम्ही लग्नाच्या अगोदर ही गोष्ट सांगायची बा जावाई बापू पाहुणे अहो, आम्हाला बाई. ती लग्नाच्या आधी कमी झालं आणि पारा आता तर वाटलं होणारच नाही, पण मला चुकून तेच झालंय. वाटलं होणार नाही. आणि काय झालं मामा, पाणीच नाही आलं काल. मग मी तिथं विहिरीवर गेले होते काल पाणी आणायला. घरातलं तुला सगळं किती वेळा सांगितलं जात नको जाऊ कुठं. तिला पाण्याची सोय नाही, ते तुमच्या मस्त पाईपलाईन आहे सगळं घरी. तिला आपलं घरीच राहू द्या आणि कोणतरी सोबत राहा काही दिवस. ती डायरेक्ट ती 5-6 महिने. म्हणजे यांनी आपली फसवणूक केल्या का तसं? आधी तुम्ही हाय ती सांगायचं खरं ना खरं आम्हाला. डायरेक्ट तुला मी मागा धरून तीच सांगतोय, तुम्हाला ऐकायला तयार नाही. तुम्हाला पुरी सगळं तुम्ही आम्ही सगळं करून दिले. ह्यात फसवायचं तर असतं तर नाही, आम्ही लग्न नाही, काय करून ऐका, दिलं. ऐका. आता तिला हा त्रास आहे. आम्हाला काही माहिती नाही. उद्या जर आमच्या नळाला कधी पाणी येत आहे नाही येत आम्ही जर म्हणलं तिला जा बाई येऊन पाणी घेऊन ये वाड्यावर. लावू नका थोडे दिवस, ऐका घ्या मग समजून. मी तेच सांगते तुम्हाला. तिला तिथं काय झालं काय तिथं बरं वाईट झालं तर तुम्ही उद्या उद्या आपल्याला आमच्या करायचं येतं ना ना. हे करायला. नाही काही, पण तू जात नको जाऊ. तुला माहिती, तुला सांगितलेलं आहे. पण आता ते मला वाटलं नाही होणार. काही 1-2 हांडे आणल्याने काय होणार होतं. बरं जाऊ द्या, जा, काय विषय नाही. जा बरं काय आता, नाश्ता आवरा. केलाय का त्यांना? हा आणते मी नाश्ता. नाश्ता काय म्हणजे मला मग माझ्याच बोकांडी यायची आता ही. मग तेच ना माहिती असल्यावर मग आता काय झालं असतं तर यांनी आपल्याला पाण्याची धरलं. काळजी घ्या, बाकी कशा विषय नका वाढू, काय नाही होत मला, आम्हाला माहिती. हे दवाखान्याचा खर्च मी काय घेणार नाही. काहीतरी करावं करावं राहिलंच नाही. नाही आला पुढे खर्च तुमचं तुम्हाला बघावं. मी काय हात लावणार नाही सांगतोय. ह्यांचं दुखणं ह्यांनी दिलेलं आहे. हा करू. जास्त करू आपली पण सुने आपण करावं लागत थोडंफार. एवढं काय तोडून जमत 1 रुपया खर्च करू नका, तर फक्त पाण्याची काळजी घ्या. चला चला घरात चला. चला घरात नाश्ता बिस्टा. शेजारी बाई तुम्ही बी चला घरात. अरे चल चल अगं चला चहा पिऊन जावा चला.